जर महाराष्ट्राचा विचार केला तर मोठ्या प्रमाणात मल्चिंगवर लागवड करणं हे शेतकऱ्यांकडून केलं जातं. मित्रांनो, हे करत असताना शेतकऱ्यांकडून एक चूक जी मला आढळली आणि बऱ्याच वेळेला ज्यावेळेस आम्ही प्लॉट व्हिजिट करतो त्यावेळेस पाहिली, ती म्हणजे अशी की मल्चिंगचं जे होल असतं शेतकऱ्यांना वाटतं ते खूप मोठे, आणि रोप लावल्यानंतर कालांतराने म्हणजे रोप लावल्यानंतर लगेच किंवा रोप लावल्यानंतर काही कालावधीने ते त्या मल्चिंगचं होल भरण्यासाठी बाहेरून माती त्यामध्ये टाकत असतात. मित्रांनो, याचा फार मोठा दुष्परिणाम आपल्या रोपावर होत असतो. तो कसा की ज्यावेळेस तुम्ही बाहेरची माती या ठिकाणी टाकत असता तर तुम्ही केलेलं मल्चिंग, तुम्ही जे काही ड्रिप ठेवले त्या ड्रिपचं पाणी त्या पडलेल्या ठिकाणापासून खाली जाणार आहे, ते कधीही वर येणार नाही. तुम्ही जी वरून माती टाकता तर ह्या मातीला ते पाणी मिळणार नाही. त्यामुळे ही माती उन्हाने गरम होऊ शकते, थंडीने थंड होऊ शकते, पण पाण्याने ती कधीही गार होणार नाही किंवा ओली होणार नाही. त्यामुळे या मातीवर पडलेल्या तापमानाचा जो काही प्रभाव आहे तो त्या रोपाला डॅमेज करेल. हा झाला पहिला भाग. दुसरा भाग, जर तुम्ही मल्चिंगच्या होल पाडण्यानंतर काही कालावधी जाऊन दिला नसेल, मल्चिंग मधली सगळी वाफ बाहेर नसेल काढली, तर ती वाफ त्या मल्चिंग मध्येच राहील, ती बाहेर जाण्यासाठी ही जागा राहणार नाही. हा झाला त्याचा दुसरा दुष्परिणाम. मित्रांनो, हे शेतकरी का करतात जर हे जाणून घ्यायला गेलं तर शेतकऱ्यांना भीती असते की जर तिथं माती नाही भरली किंवा त्याला काय म्हणतो ना भर नाही लावली तर आमचं रोप कलतं. मग टोमॅटो असेल किंवा मिरची असेल किंवा बाकीची जी काही ढोबळी मिरची सारखी पिकं असतील तर ते रोप कलतं ह्या भीतीपोटी शेतकरी ती माती लावत असतात. हे पण त्याचं महत्वाचं कारण आहे. तर मित्रांनो, तुमचं रोप का कलतं त्याची पण कारण तुम्ही जाणून घ्या. रोप कलण्याचं कारण, रोप लावल्यानंतर चांगली माती न दाबणे, म्हणजे जिथं रोप लावलंय तिथंच तो जो कप आहे तो चांगला न दाबणे, हे पहिलं त्याचं मुख्य कारण. दुसरं कारण काय की रोप लावल्यानंतर सर्रास शेतकरी ठिबकद्वारे पाणी देतात, म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात ओल बनवतात. ती ओल बनवल्यामुळे रोपाची जी काही तंतुमुळे त्यांना पाणी मिळतं आणि ती तिथं वाढायला लागतात. रोपाला आधार देणारं जे मूळ आहे ना ते सोटमुळे, आणि त्याला मुबलक पाणी मिळालं की ते जमिनीत खाली जात नाही, ते जितकं खोल जाईल तितकं ते रोपाला आधार देईल, आणि तुम्ही त्याला काय म्हणतो ना आपण वरचेवर पाणी दिल्यामुळे आपलं सोटमूळ खाली रोपाचं वाढलं नाही की त्या रोपाला आधार मिळत नाही. मग यासाठी काय करायचे तर तुम्ही रोपांची लागवड करण्यापूर्वी बेड ओला करून घ्यायचा आहे, चांगला वापसा असताना लागवड करायची, तिथं कोरडेपणा नसावा, आणि लागवड केल्यानंतर जे पहिलं पाणी देणारे, दुसरं पाणी देणारे, कदाचित तिसरं पण पाणी हे आपण आळवणी पद्धतीने, चूळ पद्धतीने देणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण मर्यादित पाणी दिल्यामुळे मुळं पाणी शोधण्यासाठी जमिनीत पसरतील आणि आपल्या रोपाला मुळं ही सशक्त असा आधार देतील, ना की आपण तिथं मातीची भर लावून ती रोपाची कलनं वाचवू शकतो. तर सगळ्यात चांगला पर्याय की आपण पाण्याचं नियोजन जर व्यवस्थित केलं तर आपल्या रोपाची मुळी चांगली वाढेल, आणि सोटमूळ खास करून जर इथं चांगलं वाढलं सुरुवातीपासून तर आपलं रोप कलणार नाही, आणि भविष्यात जो काही धोका आपल्याला उद्भवणार आहे तो दोन्ही पद्धतीने आपल्याला उद्भवणार आहे.